नमस्कार. आपण ऐकतोय स्वामी श्री सवितानंदजी लिखित ओंजळीतील चंद्र, श्रीमद भगवद्गीता रचना सौंदर्य आणि आशय सौंदर्य. या ग्रंथाचं संपादन, संकलन आणि पुनर्लेखन केलेलं आहे सौ सरलाताई कापुरे जगदाळे यांनी. प्रकाशन केलेलं आहे प्रकाश पर्व, प्रकाशन गुजरात. आज आपण अध्याय 2 ऐकणार आहोत. भगवान उवाच. या अध्यायातील 3रा श्लोक साधकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या श्लोकावर अनेक टीकांमध्ये सर्वसामान्यतः समान अर्थच दिलेला आहे. पण मा भगवतीच्या कृपेने अचानकच आम्हाला अगदीच वेगळ्या अर्थाचं स्फुरण झालं. हे आमचं चिंतन मनन नाही आहे तर आमच्या मनबुद्धीने शोधलेला हा अर्थ पण नाही आहे. अचानकच झालेली स्फुरणा आहे. कदाचित वाचकांना यातल्या शब्दांच्या अर्थाची ओढून ताणून जबरदस्तीने अर्थ ठोकून बसवल्याची शंका पण येईल. ओढून ताणून का होईना पण साधकांसाठी हा अर्थ महत्त्वाचा आहे. या श्लोकाच्या प्रत्येक शब्दावर आपण विचार केला तर भगवान वेदव्यास म्हणजेच महर्षी व्यासच जाणे की त्यांना या श्लोकाचा नेमका अर्थ काय अभिप्रेत होता आणि आम्हाला हा वेगळा आगळा असा अर्थ कोणी सूचित केला, कोणी आतमध्ये प्रकटवला. ही वेगळी स्फुरणा का, कशी, कुठून आली माहिती नाही. श्लोक आपण ऐकूया. 2 अध्याय 3 श्लोक. क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वयुपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. बहुधा आम्ही त्यावेळी 8वी-9वीत असू. कदाचित त्यावेळी व्याकरणाचा अभ्यास करीत होतो की काय कुणास ठाऊक. आता ते आठवणंही शक्य नाही आहे. पण जन्मदात्या वडिलांनी अचानक कोडं घातलं. ते म्हणाले, एका मुलीला लग्नासाठी पाहायला मुलासह त्याच्याकडचे लोक आले. पाहण्याचा कार्यक्रम आटोपून आलेले पाहुणे परत गेल्यावर वडिलांनी आपल्या मुलीला तिचं मत विचारलं. मुलीने उत्तर दिलं, हां, ही मधील हे ते तात वरू कशी मी. म्हणजे नेमकं काय आहे. आम्ही काही क्षण गोंधळलो. नीट विचार केला तेव्हा लक्षात आलं, हा म्हणजे पुरुष पुल्लिंग शब्द, ही म्हणजे स्त्री स्त्रीलिंगी शब्द. मग यामधले हे ते म्हणजे नपुसकलिंगी. मुलीला म्हणायचं होतं आलेला मुलगा न पुरुष होता, न स्त्री, नपुसक होता, हिजडा होता, ज्याला संस्कृतमध्ये क्लीब असं म्हटलं जाईल. क्लीब व्यक्ती पुरुष नसल्यामुळे गर्भधान करू शकत नाही, स्त्री नसल्यामुळे गर्भधारण पण करू शकत नाही. योगशास्त्रात ईश्वरप्राप्तीच्या संदर्भात शिव अधिक पार्वती मिलन अत्यंत महत्त्वाचं मानलेलं आहे. शिवबिंदू म्हणजे जिथे पुरुष शेंडी ठेवतात ते, आणि मूलाधार चक्राखाली कुंडलिनी, जिला पार्वती पण म्हटलं जातं. ती कुंडलिनी ऊर्ध्वगामी होऊनच शिवबिंदूला जाऊन मिळेल. त्यावेळी परमात्मप्राप्तीचा दरवाजा उघडेल. कबीराने आणि इतरही अनेक योग्यांनी याला सुरती असं म्हटलेलं आहे. रती क्रीडा आणि मग सुरती. हे पुरुषार्थ शब्दाचा व्यवहारात भलताच अर्थ रूढ होऊन बसलेला आहे. धन कमवणे, घर बांधणे, मुलांना उत्पन्न करणं वगैरे वगैरे वगैरे. पण शास्त्रात पुरुष शब्दाचा अर्थ आहे पुरीशेते इति पुरुषः. म्हणजे ह्या शरीरात जे चैतन्य आहे, चैतन्य तत्व आहे, तो पुरुष आहे. भगवान श्रीकृष्ण पण गीतेत म्हणतातच, अहा आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः. आणि ह्या पुरुषाला प्राप्त करण्याचा प्रयत्न म्हणजेच पुरुषार्थ. हा अर्थ स्वीकारला तर मग इथे क्लीब शब्दाचा अर्थ होईल की जो या पुरुषार्थासाठी प्रयत्नशील नाही तो. मीरा वृंदावनात गेली असताना त्यावेळी तिथल्या एका विख्यात संत गोसावीजींच्या दर्शनाची तिने इच्छा व्यक्त केली. गोसावीजींनी निरोप पाठवला, मी स्त्रियांना भेटत नाही. ते ऐकून मीराने उलट निरोप पाठवला की मला वाटत होतं की वृंदावनात फक्त एकच पुरुष आहे आणि तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. बाकी सगळ्या गोपीच आहेत. मग आता नवीन हा दुसरा पुरुष कोण आला.
हा निरोप ऐकून गोसावीजी धावत धावत बाहेर आले आणि मीराबाईंच्या चरणी नतमस्तक झाले. मीराच्या दृष्टीने वृंदावनात कृष्ण हा एकच पुरुष आहे. बाकी सगळ्या गोपी म्हणजे शरीराने पुरुष असले तरी चंडीपाठात पण स्त्रियाः समस्ताः सकल जगत्सु, मग यात पण समस्ताः आणि सकलः हे 2 शब्द वापरून हेच सूचित केलेलं आहे की परमात्मा फक्त पुरुष, बाकी सर्व प्रकृती निर्मित असल्यामुळे आणि प्रकृती शब्द हा स्त्रीलिंगी असल्यामुळे सर्व स्त्रियाच, व्यावहारिक अर्थाने पुरुष पण पारमार्थिक अर्थाने स्त्रियाच. आणि म्हणून ज्यांना सुरतीचा, शिवपार्वतीच्या मिलनाचा, पुरुषार्थाचा आनंद घेता येत नाही, जे घेत नाहीत त्यासाठी प्रयत्न पण करीत नाहीत, ते सगळे क्लीब, मग ते शरीराने स्त्री असू देत किंवा पुरुष असू देत, संतान जन्माला न येऊ शकणारे किंवा न देऊ शकणारे, अर्थातच परमानंद प्राप्त न करू शकणारे, कृष्ण अर्जुनाला साधनेसाठी उद्युक्त करून, अर्थातच आध्यात्मिक दृष्टीने क्लीबत्वाचा त्याग करायला सांगतोय. अर्जुन आता क्लीब अवस्थेत का आहे? कारण तो पार्थ आहे. श्लोकात पार्थ शब्दच वापरला आहे आणि पार्थ शब्दाचा अर्थ होतो पृथाचा मुलगा. कुंतीचं एक नाव पृथा होतं. आता नीट लक्ष द्या. पृथा शब्दाचा अर्थ होतो जिचा नितंब भाग खूप मोठा आणि प्रशस्त आहे. आणि दुर्गा सप्तशतीमध्ये 2ऱ्याच अध्यायात देवतांच्या तेजापासून जे वेगवेगळे अवयव निर्माण झाले ते सांगताना ऋषी म्हणालेच आहेत, नितंबो तेजसा भुवः. 2ऱ्या अध्यायातला 15वा हा श्लोक होता. पृथ्वीच्या तेजांशाने नितंब झालेत. नितंबाचा संबंध पृथ्वी तत्वाशी अधिक आहे. सूक्ष्म शरीरात जे मूलाधार चक्र आहे त्या चक्राचं तत्व पण पृथ्वीच आहे आणि नितंब भाग मूलाधार चक्राच्या खाली आहे. या सगळ्या गोष्टींचा अर्थ असा आहे की अर्जुन म्हणजे पार्थ या भूलोकाशी किंवा भूलोकावरील पंचमहाभूताने निर्मित समस्त वस्तूंशी अत्याधिक जोडला गेलेला होता. आपल्या मनुष्य शरीरात पण पृथ्वी तत्वाचीच प्रधानता आहे. तेज, वायू, आकाश यांचं प्रमाण त्या मानाने कमी आहे. ज्या स्वजनांच्या मोहाने अर्जुन दुःखी होत आहे, विचलित होत आहे, ते स्वजन पण पृथ्वी तत्वाचेच आहेत. त्यांच्याशी अतूट ममत्व म्हणून अर्जुन पार्थ. कृष्ण त्याला सांगतो, क्षुद्रम हृदय दौर्बल्यम, याचा त्याग कर. कारण उपनिषदातही म्हटलेलं आहे, नायमात्मा बलहीनेन लभ्यते. बलहीन व्यक्ती अर्थातच असंयमित, मनावर ताबा नसलेली, इंद्रियांचा आणि इंद्रिय भोगांचा गुलाम असलेली व्यक्ती पुरुषार्थ करू शकणार नाही, परमात्मप्राप्ती करू शकणार नाही. आणि म्हणूनच कृष्ण म्हणतो, क्षुद्रम हृदय दौर्बल्यम, त्यजून क्लिबतेची मानसिकता तू सोडून दे. उपनिषदाचे शब्द पुन्हा सांगतायत, उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरांनी बोधत. कृष्ण अर्जुनाला हे सांगतोय, उत्तिष्ठ परंतप, दुसऱ्याला ताप देणारा. एखादा साधक साधने जितक्या पुढे जाईल तितका तो संसारभोगी जीवांना तापदायी वाटू लागतो. सामान्य लोकांचाच नव्हे तर इंद्रादी देवांना पण. या श्लोकाचा थोडक्यात अर्थ, साधनेच्या दृष्टीने, अध्यात्माच्या दृष्टीने पृथ्वी आणि पंचमहाभूतांपासून उत्पन्न अन्य सगळ्या वस्तू, व्यक्तींचा मोह सोडून, हृदयाची दुर्बलता सोडून, क्लीबत्वाचा त्याग करून पुरुषार्थ करण्यासाठी, आणि ते पण स्वकर्तव्याचं पालन करीत करीत, हे अर्जुना तू उठ आणि तत्पर हो. सर्व प्रचलित ठिकाणमध्ये सर्वसाधारण दिलेला अर्थ असा की युद्ध विन्मुख होत पाहणाऱ्या अर्जुनाला, शत्रूच्या घरची भाकरी खाऊन ओशाळवाणी जीवन जगणाऱ्या आणि त्यामुळे अत्यंत दुःखी, ग्लानीने ग्रस्त कुंतीची आठवण करून देण्यासाठी अर्जुनाला मुद्दामच
पार्थ म्हणजे पृथाचा मुलगा म्हणून संबोधन केलेलं आहे. जो अर्जुन परंतप म्हणजे दुसऱ्याला ताप देणारा आहे, त्याची आत्ताची ही करुणा आविष्टो झाल्यामुळे युद्धविन्मुखता, युद्धभीरुता, शस्त्रत्याग, शोकाकुल अवस्थेने तो परंतप नाही आहे, पण उलट शत्रूला प्रसन्नता देत आहे. ही परिस्थिती पाहून शत्रू आनंदित होत आहे. हा जबरदस्त टोमणा मारण्यासाठी, मर्मभेदी व्यंग करण्यासाठी अर्जुनासाठी इथे व्यासांनी परंतप हा शब्द वापरलेला आहे. काय सुंदर रचना सौंदर्य आहे बघा. आता दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात कृष्णासाठी संजयाच्या तोंडून मधुसूदन शब्द वापरून धृतराष्ट्राचा भ्रम दूर करण्याचा पुन्हा प्रयत्न केला आहे. पहिल्या अध्यायातील अर्जुनाची स्थिती ऐकून धृतराष्ट्राला वाटलंच असेल की जर आत्मग्लानीने अर्जुन युद्धविन्मुख झाला तर युद्ध होणारच नाही आणि दुर्योधन कायमचा राजा राहील. म्हणून अर्जुनाची स्थिती ऐकून मनोमन आनंदला असेल ते पाहून संजय त्याला सावध करतोय. अश्रुपूर्ण नेत्राने शोकाकुल झालेल्या अर्जुनाला पूर्वी देवांना छळणाऱ्या मधुर राक्षसाचा जसा कृष्णाने नाश केला तोच हा मधुसूदन आपलेपणाच्या भावाने म्हणजे मधु राक्षसाचा अर्थही तसाच होता ना. पीडित अर्जुनाची तो सुटका करेल आणि अर्जुन युद्धाला तयारही होईल. कारण आपलेपणाचा मोहाचा पीडा देणारा राक्षस तो मधुसूदन मारणार. कथम भीष्ममहं संख्ये द्रोणांच मधुसूदन इषुभिप्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. दुसऱ्या अध्यायातला 4था श्लोक आहे. आता या 4थ्या श्लोकात एकाच श्लोकात कृष्णासाठी अर्जुनाच्या तोंडून मधुसूदन आणि अरिसूदन म्हणजे शत्रुसंहारक हे शब्द वापरून व्यासांनी रचना सौंदर्य आणि आशय सौंदर्याची तर कमाल केलेली आहे, कमाल दाखवलेली आहे. अर्जुन कृष्णाला अप्रत्यक्षपणे असं सूचित करतो की हे कृष्ण, तू मधु राक्षसाला मारलायस, शत्रूंचा म्हणजे अरींचा संहार केला आहे, पण माझ्यासारखे मधुसारखे कोणी दैत्य नाही की कोणी माझे शत्रू पण नाही आहेत. मग त्यांच्याशी मी कसा लढू? राक्षस असते, शत्रू असते तर मी पण युद्ध करून त्यांना मारलं असतं, पण हे तर माझे स्वजन आहेत. भीष्म आणि द्रोण न तर राक्षस आहेत न शत्रू आहेत, मग लढू कसा? रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग या पुस्तकात आम्ही लिहिलेला आहे. अनेक जन्मांपासून विषय सुखाचा अनुभव करणाऱ्या विषयभोगी जीवाला महिषासुराचं आक्रमणच वाटत नाही. तो आपला शत्रू आहे, आपल्यावर आक्रमण करून ईश्वर सत्तेपासून दूर नेतो आहे हे त्या जीवाला कळतच नाही. जेव्हा मनुष्य कोणत्या तरी मनुष्य जन्मात पहिल्यांदाच साधना मार्गाकडे वळतो तेव्हा त्याची स्थिती अर्जुनासारखीच होते. हे सारे विषयभोग हवेसे आपलेसे वाटणारे आहेत. विषयभोगांना शत्रू मानावं की नाही? ते श्रेयाच्या आड येतात की नाही? श्रेय तर हवं आहे, पण श्रेयाचा त्याग न करता प्रेयाचा त्याग करणं कठीण जातं. कारण अनेक जन्मांपासून त्याचा सहवास आहे. मग त्याला शत्रू कसं मानावं? या मानसिक गोंधळाची स्थिती दाखवण्यासाठी त्यांनी कृष्णाला अरिसूदन असं म्हटलेलं आहे. अचूक आणि विलक्षण शब्दांच्या निवडीबद्दल पुन्हा एकदा व्यासांच्या प्रतिभेला वंदन करावंसं वाटतं. 4थ्या श्लोकात कृष्णाला मधुसूदन, अरिसूदन म्हणून सूचित केलं आहे. तर माझ्यासमोर अरी शत्रू नाही तर द्रोण आणि भीष्म आहेत, मग ते शत्रूही नाहीत तर त्यांच्याशी मी लढू कसं? असं म्हटल्यावर कदाचित अर्जुनाच्या मनात विचार आला असेल की यावर जर कृष्णाने विचारलं, ते जर तुझे शत्रू नाहीत तर मग ते तुझ्या विरुद्ध युद्धाला का बरं उभे राहिले आहेत? याचं सुंदर उत्तर देण्यासाठी अर्जुनाच्या तोंडूनच व्यासांनी शब्द योजला आहे अर्थकाम. श्लोक 5 आहे. युद्ध सुरू होण्याच्या आधी धर्मराज युधिष्ठिर रथाखाली उतरून पायीच कौरवसेनेच्या दिशेने गेलेत. सर्वांना आश्चर्य वाटले, सर्वजण गोंधळलेले पण आहेत. क्षणभर सगळ्यांना वाटलं युद्ध न करताच युधिष्ठिर माघार घेतोय की काय? अनवाणी का चालला आहे कौरवसेनेकडे? युधिष्ठिराचं ते विलक्षण धर्माचरण होतं.
युधिष्ठिराने भीष्म, द्रोण, शल्य आणि कृपाचार्यांना वंदन केलं आहे. युद्धासाठी त्यांची संमती आणि आशीर्वाद मागितला आहे. भीष्म, द्रोण युधिष्ठिराला म्हटले, तू आता आशीर्वाद मागायला आला नसता आणि सरळ युद्धाला सुरुवात केली असती तर आम्ही तुला शापच दिला असता ना. पण तू विवेकाने येऊन वंदन करून आशीर्वाद मागितलास तर आमचा आशीर्वाद आहे, विजयी भव. पांडवांनी युद्ध जिंकण्यात जितकी कृष्णाची चतुराई, सारथ्य, आयोजन कारणीभूत आहे ना, जितका भीमार्जुनाचा पराक्रम कारणीभूत आहे, तितकाच युधिष्ठिराने मिळवलेला आशीर्वाद पण कारणीभूत आहे. युधिष्ठिर त्यावेळी त्या चौघांना विनंती करतो की तुम्ही का तर आमच्याकडे या, आमच्या पक्षात या, का तर युद्ध न करता तटस्थ राहा. हे चौघे युद्ध न करता तटस्थ राहिले असते तर दुर्योधनाने युद्धाचा निर्णय घेतलाच नसता. दुर्योधनाने चांगलं कळत होतं की भीष्म आणि द्रोण माझ्या पक्षात आहे तोपर्यंत पांडव युद्ध जिंकूच शकत नाहीत. महारथी, धनुर्धर, पाशुपतास्त्रधारी अर्जुनाला रोखण्याचं सामर्थ्य फक्त या दोघातच आहे आणि तेच पांडव सेनेतील अर्जुनाला प्रत्युत्तर आहे. त्याचा कर्णावर विश्वास होता, त्याच्या रणकौशल्यावर, पराक्रमावर त्याचा विश्वास होता, त्याच्या मित्रप्रेमाखातर आणि त्यासाठी प्रसंगी स्वप्राणाची आहुती द्यायला कर्ण मागे पुढे पाहणार नाही याबाबतही तो निशंक होता. पण कर्ण अर्जुनासमोर युद्ध जिंकू शकणार नाही हेही त्याला कळत होतं. पांडवांच्या वनवास काळात यक्षयुद्धप्रसंगी, द्रौपदी स्वयंवराच्या वेळी आणि विराट राजाच्या गोग्रहण युद्धप्रसंगी कर्णाला अर्जुनापुढे माघार घ्यावी लागली आहे, मान खाली घालावी लागली हे त्यांनी पाहिलेलं होतं, अनुभवलेलं होतं आणि म्हणूनच त्याने भीष्म आणि द्रोणांनाच घेरलेलं होतं. यांनी युधिष्ठिराची विनंती मान्य केली नाही कारण ते कौरवांचं अन्न खाऊन त्यांचे ओशाळलेले होते. भीष्मांची तर प्रतिज्ञाच होती आणि या सर्वांची जीवननिर्वाहाची उत्तम व्यवस्था दुर्योधनाने अगदी सुरुवातीपासूनच ठेवली होती. साध्या सरळ भाषेत सांगायचं तर त्यांनी दुर्योधनाचं मीठ खाल्लेलं होतं. खाल्लेल्या अन्नाला, खाल्लेल्या मिठाला जागणं हा त्यांचा धर्म होता आणि म्हणून अर्जुन कृष्णाला म्हणतोय, या दोघांना माझ्याबद्दल प्रेम आहे, माया आहे, ममता आहे, याची सुतरामही इच्छा नाही की माझ्याशी युद्ध करायची, पण त्यांचा नाईलाज आहे. ते परिस्थिती विवश आहेत कारण ते अर्थकामी असल्यामुळे हे कृष्णा त्यांना युद्ध हे करावंच लागणार आहे. आता त्यांची तू विवशता समजून घे आणि त्यांना माझे शत्रू समजू नकोस. एवढा सुंदर अर्थकाम या शब्दांनी व्यक्त केलेला आहे. या पुढच्या श्लोकात 6, 7 आणि 8 अर्जुनाची काहीशी बदललेली, स्थिरावलेली मनस्थिती दाखवलेली आहे. पहिल्या अध्यायात जो आक्रोश, युद्ध न करण्याचा निर्णयाचा आक्रस्ताळेपणा, आवेश, भावुकता होती ती आता या अध्यायाच्या सुरुवातीला म्हणजे 2 आणि 3 श्लोकात कृष्णाने दिलेल्या कानपिचक्यांनी कमी झालेली आहे. स्वामी विवेकानंदांना हे 2 श्लोक फार आवडायचे. ते म्हणायचे, अर्जुनाची करुणा इथे सद्गुण नाही आहे, तर ते निर्बलता आहे. कोणताही सद्गुण बलाशिवाय, अभयाशिवाय सद्गुण होतच नाही. निर्बलाची अहिंसा, निर्बलाची क्षमा, निर्बलाची दया, करुणा अर्थहीन आहे. पूर्ण क्षमता, पूर्ण बल, पूर्ण अभयाची स्थिती असेल तिथेच हे गुण दिपून उठतात, सार्थक ठरतात. श्लोक 2 आणि 3 कृष्णाने त्याच्या चैतन्यमय शब्दाने अर्जुनाला झटकून उत्तिष्ठ, उभा राहायला प्रेरित केलं आहे. बलशाली करायला ते शब्द अर्जुनासाठी टॉनिकच ठरलेला आहे. गीतेत सर्वात महत्त्वाचा श्लोक आहे तो आपण ऐकूयात. 7वा श्लोक आहे. कार्पण्यदोषोपहतत् स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेतः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्येस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम. या अध्यायातील हा 7वा श्लोक खऱ्या अर्थाने गीता ह्या श्लोकापासून सुरू होते. ग्रंथरचनेच्या दृष्टीने भले धर्मक्षेत्रे ह्या श्लोकापासून सुरू झाल्याचं म्हटलेलं आहे, पण
पहिल्या अध्यायापासून या श्लोकापर्यंत गीतेचा उपदेश सुरू झालाच नाही आहे. असं नाही की कृष्णाजवळ स्वतःजवळ गीतेचं ज्ञान नव्हतं आणि आत्ताच ते अचानक प्रकट झालं आहे. ज्ञान तर होतंच, पण सांगण्यासाठी योग्य संधी किंवा स्थिती नव्हती. असंही नाही की कृष्ण आणि अर्जुन यापूर्वी एकमेकांना भेटले नव्हते. ते तर नेहमीच सोबत होते, पण मित्र म्हणून. मित्र सल्ला देऊ शकतो, मार्गदर्शक होऊ शकत नाही, प्रेरणा देऊ शकतो, अनुशासनात्मक आदेश किंवा आज्ञा नाही देऊ शकत. ते काम फक्त गुरूंचं आहे. पण अजून अर्जुनाने गुरु मानलेलंच नव्हतं, मित्रच तर मानत होते. म्हणून कृष्णाजवळ ज्ञान असूनही अर्जुन ते घ्यायला अजून पात्र नव्हता. ह्या श्लोकात तो कृष्णाला शरण आल्याचं म्हटलेलं आहे, शिष्यत्व स्वीकारलेलं आहे आणि आता उपदेशाला प्रारंभ होईल. युधिष्ठिर पण कायमच सोबत होते, पण भीष्माने युधिष्ठिराला उपदेश दिला तेव्हा जेव्हा युधिष्ठिर शरणागत भावाने आजोबांच्या जवळ नाही तर ज्ञानी पुरुषाजवळ गेला. धर्मशास्त्रात ही मर्यादाच आहे. कृष्ण आणि उद्धव हे पण नेहमी बरोबरच असायचे, पण उद्धव जेव्हा व्याकुळ होऊन शरण गेला तेव्हाच कृष्णाने त्याला उद्धव गीता सांगितली आहे. ही धर्मशास्त्राची मर्यादा आहे. आमचे गुरु महाराज म्हणायचेच, मोह म्हणजे आपलेपणाचे संबंध, पैसा, पद, प्रतिष्ठा यातील कोणतीही गोष्ट गुरु शिष्य संबंधासाठी, दीक्षा देण्यासाठी, शक्तिपात करण्यासाठी, उपदेश करण्यासाठी कामाची नाही. शिष्याच्या नम्रतेने शिष्यत्व भाव हे आपलं कल्याण करतील ही दृढ श्रद्धा, गुरूंच्या मनात शिष्याबद्दल करुणा भाव आणि त्याचं कल्याण करण्याची इच्छा, या दोनच गोष्टी गुरु शिष्याचा संबंध प्रस्थापित करतात. अलीकडे तर काही गुरु त्याच्या शिष्यांना दीक्षा देण्यासाठी किती गुरुदक्षिणा द्यायची त्याचा आकडा स्वतःच आधी सांगतात. कालाय तस्मै नमः. तर या अध्यायातील अतिशय महत्त्वाचा आणि आम्हाला आवडलेला शब्द म्हणजे भगवान. गीतेत कुठेही कृष्ण उवाच शब्द नाही आहे. अर्जुन उवाच आहे, पण श्रीकृष्ण उवाच नाही, तर फक्त भगवान उवाच आहे. गीतेवरील बहुतेक सर्व टीकांमध्ये भगवान ह्या शब्दाची व्युत्पत्ती सांगूनच षड ऐश्वर्ययुक्त व्याख्याही सांगितली आहे. बरोबर आहे, ते चुकीचं नाही, पण आम्हाला वाटतं व्यासांनी त्या व्याख्येच्या दृष्टीने भगवान शब्दाचा उपयोग केलेला नाही आहे. भगवान शब्दाची व्युत्पत्ती आणि स्पष्टीकरण श्रीकृष्णांच्या संदर्भात करताना आदी शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे, ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्श्रियः वैराग्यस्याथ मोक्षस्य षणांभग इतींगना षडभगा यस्य संती स भगवान. वासुदेव श्रीकृष्णांमध्ये हे सहाही सद्गुण नित्य स्वरूपात पूर्ण रूपात सदोदित विद्यमान आहेत. भगवानची दुसरी व्याख्या करताना आदि शंकराचार्य पुढे म्हणतात, उत्पत्तिम प्रलयम चैव भूतानामागतिम गतिम वेत्ति विद्याम अविद्याम च स वाच्यो भगवान नीतिही. ज्यांना सृष्टीच्या उत्पत्ती आणि प्रलय, त्याचबरोबर सर्व भूतांच्या गती आगती यांचं पूर्ण ज्ञान असतं, जे विद्या आणि अविद्या यांना पण जाणतात, त्यांनाच भगवान असं म्हणतात. गीतेच्या संदर्भात भगवान उवाच या संदर्भात पहिल्यापेक्षाही ही व्याख्या अधिक लागू पडते आणि या व्याख्येच्या पुढेही जाऊन आम्ही असं म्हणू की दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या अध्यायात राजा सुरत अर्जुनासारखा असाच विशाल योगाने ग्रस्त आहे. तो वनात येतो, मेधस ऋषींच्या आश्रमात जाऊन राहतो. तिथे मेधस ऋषी असा शब्द आहे. काही काळ राहतो आणि निघून जातो. त्याला समाधी वैश्य भेटतो. तेव्हा त्याच्या मनात काही प्रश्न उभे राहतात, जिज्ञासा जागते आणि ते दोघेही मेधस ऋषींकडे येतात. त्यावेळी सुरथ राजा ऋषींना ऋषी म्हणत नाही तर भगवान शब्दाने संबोधन करतो. शिष्याच्या मनात गुरूंबद्दल भगवत भाव जागत नाही तोपर्यंत शिष्य गुरूकडून काहीही ग्रहण करू शकत नाही. आपल्या पुराणात विष्णूला पण भगवान असं म्हटलेलं आहे.
शंकरांना पण भगवान म्हटलेलं आहे. याचं रहस्य लक्षात घेता गुरूंसाठी शिष्याचं भगवन संबोधन तसा भाव अगदी परिपूर्ण आणि यथार्थच आहे. त्या दृष्टीने गीतेत सर्व ठिकाणी भगवान उवाच असं म्हटलेलं आहे. पुढचा श्लोक आहे 10वा. तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्नीव भारतः सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. श्लोक 10वा वाचताना लक्षात येतं की व्यासांच्या सूक्ष्म तत्वग्राही दृष्टीतून छोटीशी गोष्ट पण सुटलेली नाही आहे. या श्लोकात म्हटलेलं आहे की कृष्ण हसून अर्जुनाला म्हणाला. का हसले? एकीकडे अर्जुन म्हणतो, कापर्ण्य दोष हा धर्म संमूढ झालेलो आहे. कर्तव्य अकर्तव्याचं भान नाही आहे. तुझ्या चरणी शरण आलेलो आहे आणि तरीही आपलं बोलणं पूर्ण करताना निर्णय पण सांगून टाकला आहे, मी युद्ध करणार नाही. कृष्णाला अर्जुनाच्या या परस्पर विरोधी वर्तनाचा हसू येणं खरं तर स्वाभाविकच आहे. हे व्यासांनी इथे लक्षात आणून दिलं आहे. सूक्ष्म निरीक्षणाबरोबर सूक्ष्म संकेत, सूक्ष्म उपदेशही आहे. तुमचा निर्णय गुरुला सांगू नका. गुरूंचा आदेश हाच तुमचा निर्णय आहे. अध्याय 1 श्लोक 24. अर्जुनाच्या विषादाची सुरुवात सेनयोरुभयोरमध्ये झालेली होती आणि अध्याय 2 श्लोक 10 त्याच ठिकाणी त्याचा विषाद दूर करण्याची सुरुवात पण झाली आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी तोच एक शब्द सेनयोरुभयोरमध्ये हा वापरलेला आहे. संसार चक्राकार आहे. वर्तुळासारखं जिथून सुरुवात होते तिथेच त्याचा अंत पण होतो. सुरुवात आणि शेवट एकाच बिंदूवर. आपल्या जीवनातील अनेक समस्यांची तर हीच स्थिती असते ना. श्लोक 11व्यापासून पुढचे सर्व श्लोक इतके आशय संपृक्त आहेत. एवढं तत्त्वज्ञान, गहन, गूढ, रहस्य सांगितलेले आहेत. ही प्रत्येक शब्द आशय सौंदर्याच्या दृष्टीने संपृक्तच आहे. त्यावर लिहायचं म्हणजे केवळ 2रा अध्यायच स्वतंत्र ग्रंथ होईल. या ग्रंथावर गीता टीका लिहिणाऱ्या सर्व मनीषींनी चर्चा केलेली आहे, कारण त्यात त्यांचे आवडतं तत्त्वज्ञान, अद्वैत सिद्धांत, सांख्ययोग, बुद्धियोग, स्थितप्रज्ञ लक्षण सगळेच विषय महत्त्वाचे आणि सविस्तर चर्चेचे आहे. आपल्या लेखनाचा तो उद्देश नाही आहे. आपण या सर्व मनीषींनी ज्या शब्दांकडे त्यांच्या तात्विक चर्चेत दुर्लक्ष केलं, कमी लक्ष दिलं किंवा त्यांच्या प्रतिपादनाचा सुसंगत अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे, तिथे आमची मतभिन्नता होते. तेवढ्याच विषयांच्या चर्चेपुरते सीमित ठेवायचं आहे, हा आमचा लेखन प्रपंच आहे. आणि म्हणूनच या सर्व श्लोकांवरची चर्चा तत्त्वज्ञ मनीषींच्या अधिकार क्षेत्रातील समजून सरळ आपण श्लोक 32 आणि 38वर उडी मारूयात. 32. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारममावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशं सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैनं पापमवाप्स्यसि. या दोन्ही श्लोकात युद्धजन्य परिस्थितीचं वर्णन आहे. 32व्या श्लोकात म्हटलेलं आहे, आपोआप समोर आलेले उघडलेलं स्वर्गाचं द्वारच असं हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच मिळतं. आता या श्लोकातील क्षत्रिय शब्द आणि पार्थ एका विशिष्ट कारणाने परस्परांना जोडलेले आहेत. कसं ते पाहूया. पुढे 38व्या श्लोकातही म्हटलेलं आहे, युद्धात तू मारला गेला तर स्वर्गात जाशील आणि जिंकलास तर पृथ्वीवरचं राज्य भोगशील. हा ही क्षत्रिय धर्मच आहे ना. युद्धाला पाठ न दाखवता वेळ आली तर मृत्यू स्वीकारायचा पण माघार घ्यायची नाही, हा तर क्षत्रिय धर्मच आहे. आणि इथे अर्जुनासाठी कौंतेय हा शब्द वापरला आहे. श्लोक 32मध्ये कृष्ण अर्जुनाला पार्थ म्हणजे पृथा किंवा कुंतीचा पुत्र म्हणून संबोधतो. तर पुन्हा 38व्या श्लोकात पण कौंतेय म्हणजे ही कुंतीचा पुत्र असं संबोधून त्याला डिवचून कुंतीने हस्तिनापुराहून कृष्ण शिष्टाई करून परतला त्यावेळी जो निरोप सांगितलेला होता त्याची आठवण करून देत आहे. त्यावेळी कुंती कृष्णाला म्हणाली होती, एतत् धनंजयो वाच्यो नित्ययुक्तो वृकोदरः यदर्थं क्षत्रिय सूते तत्स्य कालोय मागतः.
महाभारत उद्योग पर्वाचा हा श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे की धनंजय म्हणजे ज्याने राजसूय यज्ञासाठी सर्व राजांना हरवून त्यांच्याकडून खंडणी वसूल केली होती तो धनंजय. कुंती पण अर्जुनासाठी हा शब्द मुद्दाम वापरती आहे, कारण या युद्धात द्यूतात गमावलेली ती धनसंपत्ती, ते राज्य पुन्हा परत मिळवायचं आहे. अर्जुन आणि सदा कंबर कसून कोणत्याही कार्याला तत्पर तयार राहणाऱ्या भीमाला सांगा की ज्या कार्यासाठी, ज्या युद्धासाठी क्षत्रिय माता पुत्र उत्पन्न करते, ती वेळ आता, म्हणजे ती ही युद्धाची वेळ आत्ता आलेली आहे. आता आपण श्लोक 48 आणि 50 या दोन्हीमधला समत्वम योग उच्यते आणि योगः कर्मसु कौशलम या अत्यंत महत्त्वाच्या सूत्रांचा विचार करूयात. केवळ गीताप्रेमींनीच नाही तर सर्वांनीच आपल्या कल्याणासाठी, जीवनाची सफलता आणि सार्थकतेसाठी एक चांगली विवेकपूर्ण दृष्टी मिळावी म्हणून आमच्यासमोर आत्ताच्या 2 टीका आहेत, त्या वाचकांनी अवश्य वाचाव्यात असं आम्ही आग्रहाने सांगू. दोन्हीही टोकांची भाषा साधी, सोपी, सहज समजेल अशी आणि तत्त्वज्ञ मंडळीच नव्हे तर सर्वसामान्य लोक पण सहजगत्या ग्रहण करू शकतील अशा या 2 टीका आहेत. परम आदरणीय दयानंद सरस्वतींच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचं मराठी भाषांतर व्यवसायाने डॉक्टर असूनही सुंदररित्या केलेले आहेत. डॉक्टर अनिल पटवर्धन यांनी एकूण 9 खंडात आहे आणि ग्रंथाचं नाव आहे गृहे गीता अध्ययन, मराठीत आहे. तर दुसरी टीका 3 खंडात आहे. रामकृष्ण मठाचे भूतपूर्व अध्यक्ष आणि महान विद्वान परम आदरणीय स्वामी श्री रंगनाथानंद भगवद्गीता का सार्वजनिक संदेश हिंदीमध्ये आहे. या दोन्हीही टीकांमध्ये वरील श्लोकांशाचा फार सुंदर अर्थ समजून सांगितलेला आहे. त्यांच्या अर्थात काहीसा फरक पण आहे, कारण त्यांनी संपूर्ण गीतेचं ज्या दृष्टिकोनातून तत्त्वज्ञान सांगण्यासाठी प्रतिपादन केलेलं आहे त्याला सुसंगत अर्थ त्यांनी दिलेला आहे. आम्ही यापेक्षा वेगळाच अर्थ इथे देत आहोत. इतर टीकांमध्ये पण अर्थभिन्नता सापडेल. तुम्ही उगाच तर्क करू नका की यात बरोबर कोण आहे आणि चूक कोण आहे. समुद्रावर जा, उसळणाऱ्या लाटांकडे पहा. प्रत्येक लाटेचा समुद्राशी संबंध आहे. प्रत्येक लाटेचं पाणी समुद्राचंच आहे, पण बाहेरच्या वातावरणाने, हवेच्या दबावाने, संसर्गाने प्रत्येक लाटेचा आकार, जोर आणि उसळण्यात फक्त फरक आहे, लाटेत फरक आहे. समुद्रात आणि लाटेच्या पाण्यात नाही, ते समुद्राचंच आहे. आणि म्हणूनच समुद्राला नवोन्मेषशाली असं म्हणतात. एक लाट दुसरीपेक्षा भिन्न म्हणून सुंदर. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात या संदर्भात माऊली म्हणतीये, तेत हरू म्हणे नेणीजे, तेत हरू म्हणे नेणीजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखीजे, गीता तत्व. ज्ञानेश्वरीतील 71वी ओवी आहे पहिल्या अध्यायातील. व्यासांनी कृष्णाला केलेला उपदेश ग्रथित करताना समत्वम योग उच्यते असं म्हटलं आहे. त्याचा यथार्थ अर्थ समजून घेण्यासाठी या श्लोकाबरोबरच या अध्यायातील श्लोक 38वा म्हणजे सुखदुःखे समेकृत्वा, श्लोक 47वा कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन आणि अध्याय 5वा श्लोक 18वा विद्या विनय संपन्ने. याही श्लोकांचा साकल्याने विचार करावा लागेल. कोणतंही कर्म केलं त्याचं फळ उत्पन्न होणारच आहे, पण त्या अनुकूल फळाने हर्ष उन्माद नाही, प्रतिकूल फळाने निराशा दुःख नाही. ईश्वरेच्छा म्हणून सहजगत्या शांत स्थिर चित्ताने स्वीकारणं म्हणजेच समत्व. समत्वाचा संबंध बाह्यकृतीशी नसून आंतरिक स्थिरता, कुठल्याही परिस्थितीने विचलित न होता विवेकदृष्टीने स्वीकृतीशीच आहे. वरचे 3 श्लोक या श्लोकाबरोबर जोडून समजून घेण्याचा प्रयत्न केला, जो वरील टीकात नाही आहे, तर सहज लक्षात येईल की कोणत्याही तऱ्हेचा भेदभाव वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, कृती या दृष्टीने मनात न ठेवता माऊली म्हणते त्याप्रमाणे आपण कठपुतळी आहोत. सूत्रधार तो परमात्मा आहे. कठपुतळीचा खेळ तुम्ही पाहिला असेल ना. खेळ करणाऱ्याच्या बोटाला एक बारीक सूक्ष्म धागा जो सहजासहजी नजरेस पडत नाही,
गुंडाळलेला असतो, तो आपलं बोट जसं पुढे मागे वाकडं तिकडं असं करेल ना, तशा त्या भावना असतील. आपली स्थिती तशीच आहे आणि म्हणून या सर्व गोष्टींचं मनात द्वंद्व उत्पन्न होऊ न देता आंतरिक स्थिरता, शांती, समता कायम राखणं म्हणजेच समत्व. ही समत्व स्थिती ज्याला साधली तो योगी. ते समत्वम योग उच्यते. आणि म्हणून कृष्ण अर्जुनाला म्हणतोय, निमित्त मात्रम भव सव्यसाचीन. तसेच आपणही ईश्वर कार्यात निमित्त आहोत, माध्यम आहोत. हे लक्षात आलं तर कार्य पूर्ण झालं काय किंवा अपूर्ण राहिलं काय, परिणामलक्षी आलं काय की विपरीत आलं काय, सफल झालं काय किंवा असफल झालं काय, चांगलं वाईट, योग्य अयोग्य, नीती अनीती, पाप पुण्य या सर्व द्वंद्वातून पूर्ण मुक्त होऊन कृतिशील राहणं हा समत्वम योग उच्चतेचा अर्थ आहे. याबरोबरच अध्याय 12व्यातील श्लोक 13 आणि ते 19 याचाही अर्थ नीट समजून घेतला तर भगवंतांच्या समत्वम योग उच्यते या वचनाचा अर्थ नीट लक्षात येईल. फक्त तोच श्लोक घेऊन अर्थ केला तर त्यात न्यूनता येईल. भगवंतांनी पुढे म्हटलेलं आहे की योग कर्मसु कौशलम. कर्माच्या कुशलतेचं नाव योग आहे. विषयभोगी स्वार्थी गृहस्थ त्याचा अर्थ आपल्या सोयीनुसार लावतात. मी शिक्षक म्हणून उत्तम शिकवत असेन तर मी योगी. एक सोनार, एक गवंडी, सुतार, लोहार, मशीनवर काम करणारा आपापलं काम कुशलतेने करीत असतील तर ते पण सगळे ह्या श्लोकाप्रमाणे योगीच आहेत. त्यांना दुसरी कसलीही साधना करण्याची आवश्यकता नाही. मग हाच जर अर्थ घेतला तर तुम्हाला कळू न देता खिसा कापणारा खिसे कापू, तुमची झोपमोड न होता घरात घुसून चोरी करणारा चोर, आणि तरीही हे दोघंही पोलिसांच्या हाती न लागणं, यालाही कुशलता समजून त्यांना योगीच म्हणावं लागेल ना. गृहे गीता अध्ययन मध्ये म्हटलेलं आहे की दैनंदिन व्यवहारात धर्माच्या आधारे परिस्थितीचं योग्य आकलन करून विवेकपूर्ण कर्माची निवड करण्याची क्षमता म्हणजेच कुशलता आहे. स्वामीजींना संपूर्ण गीतेत जे तत्त्वज्ञान प्रतिपादित करायचं आहे त्यासाठी त्यांच्या दृष्टीने हा अर्थ चांगलाचाही यात शंका नाही. पण यालाही दुसरी बाजू आहेच आहे, तीही लक्षात घेतलीच पाहिजे. महान भगवत भक्त म्हटला जाणारा सजन कसाई, कसायाचं हिंसात्मक निंद्य कर्म करीत होता आणि त्याच्यासमोर दुसरा पर्याय पण नव्हता. तो व्यवसायाने वंश परंपरेने त्याच्याकडे चालत आलेला होता. निवड करण्याचं न करण्याचं त्याच्यासमोर त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे स्वातंत्र्यही नव्हतं. प्रश्न असा आहे की कसायाचं निंद्य कर्म करून हिंसा करूनही तो भक्त कसा झाला. कदाचित अद्वैत सिद्धांताप्रमाणे त्याची मुक्ती झाली नाही असं ते लोक म्हणतील, पण भक्तियोगाच्या मार्गाने जाणारे तसं मानणार नाहीत. त्याची मुक्ती झाली असंच म्हणतील. महानंदा वेश्या होती. रोज नवीन पुरुषाशी जो त्या रात्री येईल, रती क्रीडा, शरीराचा व्यापार, तिच्या परंपरेने आलेला व्यवसाय. सामान्यतः ज्याला घृणित किंवा निंदनीय कर्म म्हटलं जाईल असं कर्म करूनही ती शिवलोकाला गेलीच ना. अशी भक्ती मार्गाने जाणाऱ्यांची श्रद्धा आहे आणि तसं शिवपुराणात पण म्हटलेलं आहे. मग यांची संगती कशी लावायची. आपण परत आपल्या मूळ शब्दाकडे म्हणजे कुशल तिकडे जाऊयात, वळूयात. कुशल शब्द कुशपासून आलेला आहे. कुश म्हणजे दर्भ. दर्भाच्या पानाच्या दोन्ही किनारी तलवारीसारख्या धारधार असतात. थोडा तरी धक्का लागला ना तरी बोट चिरलं जाईल. असे हे दर्भ, असे हे कुश. बोट कापू न देता, शरीरावर कुठेही जखमा न होऊ देता उपटणं, संग्रहित करणं म्हणजे कुशल. त्यावरूनच कौशल्य हाही शब्द आलेला आहे. आणि या ठिकाणी त्याचा अर्थ होता कर्म कोणतंही असो. मग कृष्णाची माखन चोरी पण चोरीच होती आणि रणातून पळून रणछोड होणं हे पण एक कर्मच होतं. म्हणजेच कर्म कोणतंही असू देत ते अशा पद्धतीने करायचं की त्याचं बंधन होणार नाही. जसं हरभऱ्याचं बीज किंवा कोणतंही बीज आधी शेकून मग शेतीत टाकलं तर त्याला कितीही खत पाणी द्यावं हो, ते अंकुरित होणारच नाही. असं कर्म करूनही कर्मफल निर्माण होणार नाही, बंधनकारी होणार नाही.
म्हणजे स्वतःसाठी किंवा स्वतःला बंधनकारक होणार नाही अशी कुशलता म्हणजेच योग कर्मसु कौशलम. आणि हे नीट समजून घ्यायला या श्लोकाबरोबरच अध्याय 2मधील 45वा श्लोक, त्रैगुण्य विषया वेदा, अध्याय 14वा श्लोक, नमा कर्माणी, अध्याय 5 श्लोक 10, ब्रह्मण्याध्याय कर्माणी, अध्याय 4 17वा श्लोक, कर्मणो ह्यपि बोद्धव्यम, गहना कर्मणो गती. हेही श्लोक एकत्रितपणे समजून घेतले तरच योगः कर्मसु कौशलमचा अर्थ अधिक स्पष्ट होईल. आता यानंतर पुन्हा अर्थपूर्ण सुंदर रचना सौंदर्य आणि सूचित करण्याची क्षमता असलेला श्लोक 56मधील 2 शब्द, द्विनगमना आणि विगतस्पृह. विषयाचं धड ज्ञान नसलेल्या पोटार्थी कीर्तनकार प्रवचनकारांच्या प्रतापामुळे श्रोता आणि वाचक यावर स्थितप्रज्ञेच्या लक्षणाचा असा विचित्र पगडा पडलेला आहे की त्यांच्या त्या कुबुद्धी आणि कुतर्काच्या फुटपट्टीत कोणीच स्थितप्रज्ञ नाही. त्यांना असं वाटतं की स्थितप्रज्ञ पुरुषाला सुखदुःखाचा, शीत उष्णाचा, मान अपमानाचा काहीच परिणाम होत नाही. पण व्यासांनी मूळ श्लोकात तसं कुठेही म्हटलेलं नाही आहे की त्यांना पीडेचा, वेदनेचा, क्लेशाचा अनुभवच होत नाही. जोपर्यंत शरीर आहे, त्याची 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, मन बुद्धी आहे, तोपर्यंत अनुभव क्षेत्र लुप्त होत नाही. पण तो अनुभव इतरांसारखा प्रतिक्रिया रूपात तो प्रकट होत नाही, म्हणजेच त्याने उद्विग्नता येत नाही. योग्याला सुखाचा पण अनुभव होतो. त्याला काटे जसे टोचणार तसे मऊ गालिच्याचा मऊपणा पण अनुभवायला येणारच ना. पण तो गालिचा आपल्यापाशी असायला हवा, त्यासाठी प्रयत्न करायला हवा, ही इच्छा जागणार नाही. आणि म्हणूनच विगतस्पृह असं म्हटलेलं आहे. विगतः म्हणजे दूर करणे, नष्ट करणं, नाहीसं करणं. पण त्यासाठी आधी असायला तर हवं ना. सुखाचा अनुभव होईल पण ते अनायास आलेलं असेल. सुखप्राप्तीसाठी, इंद्रियजन्य सुखासाठी त्याचा स्वतः प्रयत्न नसतो. या दोन्ही गोष्टीवरून हे 2 शब्द समजून घेतले पाहिजेत. बाहेरच्या हवेच्या संपर्काने समुद्रात लाटा उसळतात. हवेचा वेग जेवढा जास्त तेवढी लाटांची तीव्रता, आकार, गती, आक्रमकता अधिक आहे. त्या लाटा किनाऱ्यावर आदळतील आणि किनाऱ्यावर आहे ते ओढून आत नेतील. सामान्य माणसाची प्रतिक्रिया सुखदुःखाच्या बाबतीत या लाटेसारखीच असते. वेळ आली तर सुनामी पण येईल. आणि पुढच्या श्लोकात म्हणजे 62 आणि 63मध्ये म्हटल्याप्रमाणे ध्यायतो पुसः पासून सुरुवात होऊन बुद्धिनाशात प्रणश्यती पर्यंत परिणत होईल. याउलट स्थितप्रज्ञाचं एखादं शांत सरोवर आहे, जलाशय आहे, त्यावर कोणी खडा फेकला तर सरोवरावर त्या शांत जलाशयावर हलकेच वर्तुळाकार वलय उठतील आणि काही क्षणात शांत होतील, विरूनही जातील. ती वलय लाटेसारखी उसळणार नाहीत. एकदा आपल्या सहयोगी गुरुबंधूंच्या निधनानंतर विवेकानंदांच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून अशाच एका कुतर्कवाद्याने विचारलं, स्वामीजी, आम्ही समजत होतो की तुम्ही आत्मज्ञानी पुरुष, स्थितप्रज्ञ पुरुष, तुमच्या डोळ्यात अश्रू कसे? विवेकानंद त्याच्यावर उत्तरलेत, हे स्थितप्रज्ञ होण्याचा अर्थ दगड होणं होत नाही. दगडाला गरम, थंडीचा, काटे फुलांचा, सुखदुःखाचा, ऊन पावसाचा काहीच अनुभव होत नाही. तसा दगडासारखा स्थितप्रज्ञ असेल तर तो देशाचा, धर्माचा, समाजाचा काहीही उपयोगाचा नाही, कामाचा नाही. त्यालाही सुखाचा अनुभव होतो, पण आंतरिक स्तरावर तो उद्विग्न होत नाही, हताश होत नाही आणि म्हणून तो कर्तव्य विन्मुखही होत नाही किंवा किंकर्तव्यमूढही होत नाही. सुखाच्या बाबतीत पण तसंच आहे. सुखाचा अनुभव होणारच आहे. त्याला साखर गोडच लागेल, कडू किंवा तिखट लागणार नाही. मिठाई रसगुल्ल्याची चव पण कळेल, त्याने तो सुखावेल पण तो त्या सुखाच्या अधीन होणार नाही, त्याच्यासाठी प्रयत्नही करणार नाही, तो विवेकहीन होणार नाही. पोटार्थी कीर्तनकार प्रवचनकारांच्या दृष्टीने आत्मज्ञानी संत म्हणजे ज्याला क्रोध येत नाही. संत तुलसीदास म्हणतात, चंदनाचं लाकूड शीतल असतं, पण त्यावर दुसरं लाकूड घासलं, सतत घर्षण केलं तर जी ठिणगी पडेल
अग्नीचं स्फुल्लिंग पडेल ती शीतल नसेल, दाहकच असेल. आत्मज्ञानी संताला पण क्रोध येऊ शकतो, पण तो कृतीच्या पातळीवर व्यक्त होणार नाही. कमीत कमी नुकसान करता तरी होणार नाही. आणि उद्विग्न आणि विगत स्पृहा शब्द वापरून व्यासांनी हेच सांगितलं आहे की ते दगड होत नाहीत. अनुभव त्यांना पण येतो, त्यांना पण होतो, पण त्याने ते उद्विग्न होत नाही की प्राप्तीसाठी ललचावतही नाहीत. त्या पुढच्या श्लोकात म्हणजे 62मध्ये 3दा तो शब्द आलेला आहे जायते. आता आपण 62 आणि 63 हे दोन्हीही श्लोक ऐकूयात. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिबुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. जायते, जायते म्हणजे जन्माला येते, उद्भवते, उत्पन्न होते. आणि श्लोक 63मध्ये भवती हा शब्द आहे. भवती म्हणजे होतो. पुन्हा सुंदर शब्दांची निवड आहे बघा. विषय चिंतनाने आसक्ती उत्पन्न होते. ही अशी स्थिती आहे की विवेकी माणूस तिथेच थांबून तिला जन्मतःच नष्ट करू शकतो. आसक्ती उत्पन्न झाल्यामुळे त्याचं नुकसान होणार नाही. अजून परिस्थिती नियंत्रणात आहे, पतन होणार नाही. आसक्तीपासून कामना उत्पन्न होते, जायते, आणि त्यापासून क्रोध उत्पन्न होतो, जायते. म्हणजेच ह्या पण क्रिया अजूनही नियंत्रणात आहेत. अजून स्वतःला पतनापासून वाचवू शकतो, टाळू शकतो. परिस्थिती अजून आपल्या हातात आहे. अजूनही विवेकाचा जोर करून आसक्ती, कामना, क्रोध यांचं शमन करणं शक्य आहे. पण जर साधक इथे सावध झाला नाही तर मग परिस्थिती नियंत्रणाबाहेरच जाते. क्रोधापासून संमोह जायते म्हणजे उत्पन्न होत नाही, तर क्रोध संमोहित म्हणजे परावर्तित होतो. आणि मग परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊन शेवटची स्थिती प्रणश्यती, विनाशापर्यंत. हे आपण एका उदाहरणाने आता समजून घेऊया. बगीचात मुलं घसरगुंडीवर खेळतात. तो मागच्या बाजूनी पायऱ्यांवरनं चढतो. त्याला थांबायचं असेल तर तो तिथेच थांबू शकतो, पायऱ्या परत उतरू शकतो. ते अजून त्याच्या हातात आहे. तिथे थांबला नाही, पुढे गेला चौकोनी बैठकीपर्यंत. तिथेही तो अजून थांबू शकतो, कारण अजूनही घसरगुंडीपर्यंत तो पोचलेला नाही आहे. माघारी जाऊ शकतो. पण त्याच्या पुढे गेला, घसरगुंडीवरून गेला तर परिस्थिती आता त्याच्या हातात राहत नाही. तो तिथे थांबू शकत नाही, माघारी वळूही शकत नाही, थेट खाली जमिनीवरच जाणार. जायते आणि भवती हे शब्द वापरून व्यासांनी हेच सूचित केलेलं आहे की ज्ञानी पुरुषाला पण परिस्थितीवश आसक्ती, कामना, क्रोध येऊ शकतो, पण विवेकबुद्धीचा वापर करून तो तिथे थांबूही शकतो. पण विषयभोगी असंयमी जीव प्रणशक्तीवरच पोचतो, आणि हाच फार मोठा फरक इथे दाखवलेला आहे. आता या अध्यायातला आम्हाला आवडणारा आणखीन एक शब्द श्लोक 69मध्ये निशा. निशा हा शब्द आलेला आहे. या श्लोक 69ची मनीषी त्यांच्या टीकेत खूप चर्चा केलेली आहे. आणि निशा शब्दाचा रात्र, अंधकार, अज्ञान असा अर्थ घेऊन सामान्य माणूस आणि योगी, जागृत संयमी यांच्या वर्तन व्यवहारावर जीवन उद्देशातला फरक स्पष्ट करतायत. अगदी बरोबर आहे ते, पण आम्ही निशा शब्दावरच विशेष लक्ष देतो. निशा म्हणजे पूर्ण प्रकाश नाही आणि पूर्ण अंधकार पण नाही. काहीसा प्रकाश, काहीसा अंधार अशी ही स्थिती. आणि मग ही स्थिती भय आणि भ्रमालाही जन्म देते. तुम्ही दिवसा उजेडी रस्त्याने चालला आहात. रस्त्यावर स्मशान आलं, कब्रस्तान आलं तरी भय वाटणार नाही, कारण चांगला प्रकाश असल्यामुळे सर्व काही स्वच्छ दिसत आहे. किंवा पूर्ण अंधकार आहे, गाडीत तुम्ही झोपलेल्या स्थितीत आहात, तरीही स्मशान, कब्रस्तान गेल्याचं कळणारही नाही, म्हणून तुम्हाला भीती वाटणार नाही, भय उत्पन्नही होणार नाही. पण ज्यावेळी अशी स्थिती असेल, स्वच्छ दिसत नाही किंवा अजिबात दिसत नाही, असा अंधार पण नाही, तर त्या स्मशानातल्या झाडांचा, तिथे असलेल्या वस्तूंचा भलताच आकार तुम्हाला दिसू लागेल आणि तुम्ही भयभीत व्हाल. तसं स्वच्छ सूर्यप्रकाशात एखादं डबकं इतकं घाणेरडं दिसेल
त्याचं पाणी घाण, तुम्हाला ती किळसवाणं वाटेल, परंतु तेच डबकं रात्रीच्या चंद्रप्रकाशात दुरून सुंदरच वाटेल, आकर्षक वाटेल. शरीरातून बाहेर पडलेल्या कुठल्याही वस्तूकडे शेंबूड, कफ, मल, मूत्र पुन्हा मान फिरवून पाहावंसंही वाटत नाही, किळसवाणं वाटतं. ते सर्व या शरीराच्या आतच आहे. फक्त हे सर्व आकर्षक चामडीने झाकलेलं आहे आणि त्यामुळे ते शरीर सुंदर पण वाटतं आहे. त्यात आसक्ती होते. ते क्षणभंगूर आहे, तरी चिरंजीव असल्यासारखं वाटतं. हवेसं वाटतं सामान्य जनांना. ज्ञानी पुरुषाला त्याची क्षणभंगुरता कळते. क्षणोक्षणी बदलणं, नाश पावणं कळतं. कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय त्यांच्या अधीन असल्यामुळे ते त्वचेच्या सुंदरतेने विवेकहीन होऊन आकर्षित होत नाही. बाहेरून डोळ्यांना सुंदर रूप दिसत असलं तरी आतील चर्मचक्षूंना ते आकर्षक वाटत नाही, कारण या ज्ञानचक्षूंवर निशाचा काहीही परिणाम होत नाही. इथे आपण दुसरा अध्याय पूर्ण करूयात. ओम नमो भगवते वासुदेवाय.